कृषी मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी भोजनानंतर सर्व सत्कार मूर्तींचं मनोगत घेण्यात आलं आणि सर्व सत्कार मूर्तींनी मनोगत सादर केले. आता यामध्ये आमचा थोडासा भाग कमी असेल, जास्त असेल, रामभाऊचा कमी जास्त असेल, पण एकरूपेनं आम्ही हे सगळं पार पाडायचा प्रयत्न केला आणि यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्व सहकार्यांचं 68-72 बॅचमधल्या आमच्या क्लासमेटचं मी मनापासून आभार मानतो. सगळ्यांना विनंती करतो. त्यानंतर माझी एक अशी विनंती आहे की आम्ही तिघजण जो प्रयत्न करतो या आपल्या मेळाव्यासाठी, पहिले 1 महिना 2 महिने आम्ही तुम्हाला फोन करतो, याद्या करतो, याद्या पाठवतो, कोण कुठं आहे काय आहे याचा पडताळा घेतो. तर एक गोष्ट तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे. जर आमचा फोन कोणाचा तिघापैकी आला तुम्हाला तर तुम्ही त्या फोनची थोडीशी दखल घ्यावी आणि ज्यावेळी तुम्ही फोनवर तिथं जवळ नसाल तर आलेल्या कॉल हा कुणाचा आहे एवढा बघावा. आता कॉलबद्दल बऱ्याच गोष्टी वाईटच आहेत, त्या बघावं नको असं असते, पण परिचित असणारे जे फोन आहेत ते तुम्ही बघायला हरकत नाही. आता उदाहरणार्थ माझा मित्र हा रणराज गिरीवसारे खूप फोन तुम्ही वापरतो, त्यालाही माहीत आहे, मला माहीत आहे, मी 41 वेळा त्याला फोन कमी वापरतो. माझा असा गैरसमज झाला की हा माणूस आहे का फोनची रिंग करत असते हा उचलत देतो आणि शेवटी त्यानं मला फोन केला की असे साहेब मी तुम्ही मला वापरा असे माझी एक नंबर विनंती आहे. आणि तुम्हाला जर चेक केलं असेल, तुम्हाला ऐकू येत नसेल किंवा काय फोनमध्ये कळत असेल, तुम्ही तुमचे नातू कुणाला तरी सांगून हे सगळं करायला लागतं. आज उद्या करा, उद्याचं करावा करा, आल्यावर पण बोला असं काही नसतं. उद्या जरी बोलला तुम्ही तर चालतंय, पण ह्या गोष्टीचं सत्य तुम्ही पाहावं. कारण आम्ही तिघं त्यात इतका पाठपुरावा केला व्हावं अशी मी सर्वसाधारण प्रार्थना करतो आणि आमच्या त्या कामाची फोनची दखल आम्ही वेळोवेळी घ्यावी. मी आपल्या एकाच गावात वाढले, काही लोकांनी तर पुढं त्रास दिला, काही लोकांनी मदती केली, तरी सगळं आपल्या चांगुलपणावर आहे सगळं. त्यामुळं जर आपण चांगुलपणानं करू तर मलाही भरपूर तसं सहकार्य मिळालं लोकांचं. अगदी येऊन आम्ही शेती शाळेत केली होती, 15-20 जणांचं ग्रुप कायम 2-3 वर्ष बरोबर असायचं. आता तर आपल्याकडे जरा आहेत बरेच अडचणी किंवा ते देशपडली अडचणी, 10-10 दिवस 15-15 दिवस पाहिजे आपल्या लोकांची तयारी नाही. त्यांना कसं पीठ पाहिजे, दुकानात गेलं घेऊन आले की झालं मोकळं झालं, अशा प्रकारची बरेच अडचणी आल्या. तर बाकी काय जेवढं करेल तेवढं थोडंसं आहे आपल्याला शेतीत नाही घेतलं आणि भरपूर उत्पन्न मिळतं माझ्या हिशोबाने. म्हणजे शेती तोट्यात आहे म्हणतात, पण ते काय मला काय वाटत नाही शेती तोट्यात आहे मला. अगदी कितीही पीक जरी एखादं खराब आलं तरी ते उत्पन्न जर जेवढं भांडवल आहे तेवढं तरी घेऊन झालं. तर त्या दृष्टीने बघा एसके पद्धत तुमचं काय शेतीचं काय तर बोलतच नाही मला. कारण स्वतः कमिशनर स्वतः ऐकत होते. असं असताना सेंद्रिय शेतीची संस्था सुरू केली, चांगली भरभराट सुरू झाली. या रासायनिक खत विक्रेत्याने काय केलं की माझं जे सगळं सेंद्रिय शेतीचं जे काय रेकॉर्ड वगैरे सगळं उचललं आणि ट्रॅक्टरमध्ये भरून माझ्या घरात आणत आहे. आणि ज्याच्या आधाराने मी सुरू केलं होतं त्यातला एकही पुढं आलाच नाही. तर सपोर्ट पाहिजे आणि हे चालू आहे. मग मला माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा काही अनुभवजन्य गोष्टी, शासकीय नोकरी करत असताना मला अशा गोष्टी अनुभवाला आल्या. त्या 5च गोष्टी. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे पण मास्टर नाही, अभ्यासक आहे पण मास्टर नाही. तर माझा हा भाग्यांक हा 6 आहे. तर हे ज्योतिष विषय ग्रंथाच्या अभ्यासावरून कळलेले आहे. ज्योतिष विषयात मी मास्टर नाही, हा एक छंद म्हणून अभ्यासत असतो आणि हा भाग्यांक
प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये रिपिटेशन होत असतो. तुमच्या जीवनामध्ये तो कसा होतो ते माझ्या जीवनात तुम्हाला अनुभव सांगतो. माझा जन्म दिनांक आहे 30/7/1949. या सगळ्या आकड्याची जर बेरीज केली 33 येते, म्हणजे 3 + 3 = 6 आहे. हा आकडा भाग्यांक रिपीट पुन्हा झाला ज्या वेळेला कृषी पदावर नेमणूक झाली. तो नेमणुकीची तारीख होती 13/5/1977. या सगळ्यांची बेरीज केली तर 33 झाली. पुन्हा 6 आकडा आयुष्यामध्ये आला. कृषी पदोन्नती 1/1/2002 मध्ये झाली. या सगळ्यांची आखरी बेरीज केली ती पण 6 झाली. ज्यावेळेला मी रिटायर झालो, सुरुवातीला मूळ मंजूर पेन्शन हा असते आपल्या शासनामध्ये. मूळ मंजूर म्हणजे त्याच्यात महागाई वगैरे काय नसतं. मूळ मंजूर तो आकडा 6,742 मूळ सुरुवातीची. या सगळ्यांची बेरीज केली तो 24 आला, म्हणजे हा पुन्हा रिपिटिशन 6. दिनांकाची बेरीज माझ्या भाग्यांका एवढीच हे अनुभवानुसार माझ्या अनुभवामध्ये जीवनामध्ये अशा काही ज्या घटना 6 आकड्याशी संबंधीचे घडत गेल्या तर हा आकडा पुन्हा रिपिटिशन आयुष्यातून निवृत्त होताना तो सुद्धा होणार आहे. ती निवृत्तीची नोंद त्या दत्त महाराजाकडे आहे. आमच्या शिडकोमध्ये 7-8 नोड आहेत. प्रत्येक नोडमध्ये ट्री प्लॅन्टेशन, गार्डन हे आमचं मुख्य ध्येय होतं. रोडच्या साईडला झाडं लावली ती झोपडपट्टी होणार नाही. त्यासाठी आम्ही शिडकोने स्वतःच्या नर्सरी केल्या. नर्सरीमध्ये आम्ही रोपं तयार करत होतो आणि ती रोपं गृहनिर्माण संस्था किंवा रोडच्या साईडला झाडं लावण्यासाठी आम्ही फुकट देत होतो. शिडको त्यांना सोसायटीना एका झाडापाठीमागं 12 रुपये देत होतं. खड्डा पुरणे, झाडं लावणं यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होऊन येत आहे. आणि आम्ही त्यावेळी या आपण पनवेल सोडल्यानंतर खारघर लागतं. खारघर नंतर इकडं शिबिडी बेलापूर आपल्या इकडं ठाण्याला जाताना आयुर्वेदिक घनसोई लागतं. तर आम्ही त्या संपूर्ण डोंगरावर जी झाडं लावलेली आहेत तुम्ही कधी गेला पाहिजे असेल तर सहज नजर टाका, तुम्हाला आमचं कार्य म्हणजे हे उठून दिसेल. आपल्या इकडचे डोंगर बघा बोडके आहेत तर आम्ही तिकडचा एकही डोंगर बोडका लागलेला आहे. फॉरेस्टची असतात ना ती उत्पत्तीसारखी रोपं असतात, पण आमची रोपं 5-6 फुटाची असतात. त्याशिवाय आम्ही लागवड करत नाही. आम्ही काम केलेल्याचं ऑडिट होते प्रत्येक वर्षी. त्या फॉरेस्टवाल्यांचा ऑडिट होत नाही. लावलेल्या झाडात तीच परत झाडं लावतात त्या आयुष्यभर. आता आल्याबद्दल सर्वांचे आभार. अगोदर आभार मानतो म्हणजे तुझ्यासारखा परत रागवायला नको बरं काय. आता म्हणजे सुरुवात कुठून करायची तो प्रश्न नंतर सोडून देऊ. इतकीपासून पण आपलं जे आपण सर्व्हिसला आलो ती सगळी शेतकरी कुटुंबातले एकदम गरिबीतले, शक्यतो गरीब एचके सारखा एखादा जरा थोडासा पाठवून घराण्याचा बाकीचे शक्यतो सगळे समान लेवलचे होते. आता कसं आपण शिक्षण झालं परत आपल्याला गरज होती नोकरीची. आता कुठली नोकरी आहे कर्मधर्म शहरानं समाज कल्याण खात्यातर्फे मला इंटरव्ह्यू आला होता. इंटरव्ह्यूची जरा एक कथा गंमतशीर आहे आणि इंटरव्ह्यूला काही प्रामाणिकपणानं आपण शिकलो, त्याचं कुठेतरी चीज केलं आणि त्या प्रामाणिकपणाला महत्त्व द्यायचं म्हणून एवढं घडलं. ओके. आता त्यानंतर सगळं आपण शिकल्यानंतर आता पहिलं मोहिते साहेबांनी पहिला जो मेळावा घेतला त्यावेळी इतका आनंद मला झाला होता. म्हणजे सगळे मित्र भेटले, म्हणजे सगळ्यांचे केस पांढरे, मिसळ पांढऱ्या, काय कोण ओळखायला तयार नाही. आणि ही ज्यावेळी नावं काढली त्यावेळी मग माहीत झाले की पवार सरकारले ते पुन्हा म्हणजे हे पुन्हा जरा सुद्धा आठवणीत नव्हते. त्यावेळी त्यांची कहाणी सांगितली त्यांनी, म्हणजे अतिशय अडचणीतनं ते पुन्हा शिक्षण टाकलं. छान आहे तसंच. पांढरं एवढं पहिलं सांगितलं, पण मैत्री आहे तशी राहिली. आणि हे याच पद्धतीनं आपण शेवटपर्यंत राहूया. गुणाची किती वर्षे असतील शेवटचे आपले
आनंदानं राहू. 2 वर्ष आपली काय असतील आणि ओके ओके. त्या पद्धतीनं आपण मजेत राहूया, एकत्र येऊया. अहो बोला. हां आम्ही काही सर्व्हिसची सुरुवात सांगितली. माझी पण सुरुवात अशीच झाली. 26 फेब्रुवारी 2000 सन्मानपत्र जे काय लिहिले ते तुम्हाला माहिती आहे, वाचून दाखवलं. पण मी फक्त 2च गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. एक बँकेत असताना आणि एक बँकेच्या बाहेर असताना. सेंट्रल बँक ऑफ इंडियातील ज्यावेळी जॉईन झाल्यानंतर तर एक तुम्हाला युनिक वाटेल, नवीन वाटेल, या एक असं असू शकतं का. तर एक ब्रँच होती आमच्या महाराष्ट्रामध्ये, एंटायर महाराष्ट्रामध्ये आणि बॉम्बे झोनमध्ये. बॉम्बे झोन, पुणे झोन, नागपूर झोन असे 3 झोन आमच्या महाराष्ट्रामध्ये होते. तर एक ब्रँच अशी होती की त्या ब्रँचचं नाव आहे विरार. ते वेस्टर्न लाईनची शेवटची ब्रँच, मोस्ट नोटोरियस ब्रँच इन महाराष्ट्र. तिथे कुठलाही ब्रँच मॅनेजर काम करायला तयार नसायचा. जवळजवळ 6 वर्षी ती ब्रँच विदाउट ब्रँच मॅनेजर चालली होती. अशीच ब्रँच चालली होती. सकाळी यायचे, स्टाफ नसतो, काही करायचे, चालायचे, डिपॉझिट करायचं, क्लोज करायचं, जायचं. प्रोग्रेस नव्हता, काय नव्हतं, डिपॉझिट वाढत नव्हते, ॲडव्हान्सेस वाढत नव्हते, कस्टमर सर्व्हिस खराब होती. तर त्यावेळी मॅनेजमेंट, त्यावेळी इतक्या तक्रारी, डायरेक्ट लोक त्यावेळी 1-2-4 दिवस थांबवा आणि त्याचा रिपोर्ट येऊ द्या, मग काय करायचं बघू. जी आता मी काय झालं पुढे त्या विरार ब्रँचचं मी सांगू शकत नाही, पण जी ब्रँच क्लोज करणार होती आणि ती मोस्ट नोटोरियस ब्रँच इन महाराष्ट्र, ती ब्रँच मी 2 वर्ष तिथे ब्रँच मॅनेजर म्हणून काम केलं. ती ब्रँच द बेस्ट ब्रँच ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडिया. अरे बापरे. मध्ये आमच्याकडे एक अशी सिस्टीम आहे नॅशनल बँकेमध्ये. प्रमोशन मिळालं की तुमचं आउट ऑफ स्टेट ट्रान्सफर होतं. मी सेंट्रल बँकेत जॉईन झाल्यापासून आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ बॉम्बे माझी मॅनेजमेंटने ट्रान्सफर केलीच नाही. कारण जिथे प्रॉब्लेम आहे तिथे माझी पोस्टिंग व्हायची. मग त्याच्यानंतर विरारनंतर बांद्रा ब्रँच आली, त्याच्यानंतर वाजीतुर्बे ब्रँच आली. म्हणून मी एकच स्टुडंट होतो. अशी 21 स्टुडंट्स होते ऑल ओव्हर एशियन कंट्रीजमध्ये. 11 महिन्याचं आमचं ट्रेनिंग होतं मॅनेजमेंटचं आणि एक्सटेन्शनचं. आल्यानंतर मी ट्रेनिंग करून परत युनियन ऑफिसून घेतलं. मी तिकडे असताना इकडं प्रमोशन टेस्ट झालं. मग मी आल्यानंतर एक छोटेसे तुम्हाला प्रमोशन देणार, पण एक एक्स्ट्रा प्रमोशन देणार. म्हणजे मला जम्पिंग प्रमोशन दिलं की बँकेच्या इतिहासात असं कुठेच नाही. ॲग्रिकल्चर फायनान्स ऑफिसरच्या ऐवजी मला डेप्युटी चीफ मॅनेजर, डेप्युटी चीफ ऑफिसर म्हणून मला प्रमोशन दिलं. हा 4था कार्यक्रम आहे आपला स्नेह मेळाव्याचा. तर मी पहिल्यांदा आलोय, तर खूप छान इम्प्रेसिव्ह असा कार्यक्रम वाटला. त्या निमित्तानं मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे पण आता हे आमच्या कामत साहेब वतीने हे चांगले म्हणजे जे ज्या क्षेत्रात आम्ही आहोत तिथं मी ते माझं क्षेत्र आहे म्हणून मी ते काम करतो असं आम्ही सिद्ध करायला मी दुसऱ्या क्षेत्रात पण फार चांगल्या प्रकारे काम करू शकतो. हे आमच्या सगळ्यांनी सिद्ध करून दिले, त्यापैकी माझे त्याचा रिझल्ट फेल म्हणून लागलेला होता. ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चेक केलं, त्यात इंग्लिशमध्ये फेल दाखवलेलं होतं. मी आढाव मॅडम माहीत असतील सगळ्यांना, त्यांना भेटलो. अरे तू नाही म्हणाल, तो काकासाहेब KA पाटील फेल झालाय आणि तू पटेल म्हणून लागलाय. एवढ्यावर मी लगेच लेटर दिलं थ्रू वकिला, मला हे रिचेकिंग करून मिळावं. मला 3ऱ्या दिवशी टेलिग्राम आला, युआर डिक्लेअर ॲज फेल. त्यानंतर मग ती सुकडी वाटायला आपली झाली नेमणूक, मी जाऊन माझी या सहाय्यक निबंधक सहकार संस्था महाराष्ट्राच्या माझे 4 वैशिष्ट्य मी सांगतो. हे काम कसे करायचे मोठ्यानं सांगते. तर वेळेला महत्त्व मी फार देतो. वेळ मी कुठलीही चुकवत नाही. वेळेचं टायमाचं बंधन माझ्याकडे असते. वेळ वाईला प्रामाणिकपणाने काम करायचं. कुणाचं घ्यायचं नाही, कुणाचं बुडवायचं नाही. कुणाचं घ्यायचं नाही, कुणाचं कुठे. 3री गोष्ट, मी ज्याला AR झालो, पहिलं AR गोष्टी माझं दिलेलं झालं, सातारा दिलेलं झालं. त्यानंतर वाळवा तालुका तुम्हाला माहीत आहे कसा. AR कधी 2 आणि 1.5 वर्षाच्या पुढे तिथे राहिला नाही सायकल मला. मी 4-4.5 वर्ष पूर्ण केली त्या वाळवा तालुक्यात. भांडणाचं भांडखोर असं
तिथं इलेक्शन केहा तयार करून झाले मोरे साहेब होते वाटाळचे DDR साहेब यार होते मला ते म्हणले निकम तुम्ही घेता मग घेतो म्हणलं नाही मला काही नाही अडचण ते चॅलेंजिंग मी काम केलं मग चॅलेंजिंग काम करायची आपली प्रवृत्ती आहे आणि कधीही नाही शब्द आपला नसते नेहमी पॉझिटिव्ह राहा तुम्हाला काही अडचणी येणार नाही मला ज्या ज्यावेळेला अडचणी आल्या त्यावेळेला माझ्या पुढं दत्त म्हणून माणूस उभा राहतो हे माझं वैशिष्ट्य आहे त्यांचा आता कोणी मला सांगितलं 6 शिक्षण नंबर आहे तसा माझा सुद्धा 6 शिक्षण नंबर आहे यशस्वी शिक्षण नंबर आहे 6 आकडा. आजचा हा कार्यक्रम आपला रमेश मोहिते साहेब या सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडलेला आहे. त्यामुळं प्रथमतः मी रमेश मोहिते संयोजकांचं राजाभाऊ हाकेंचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपण सर्व लोकांनी मगाशी हाके साहेबांनी एक सूचना मांडली. आता रमेश मोहितेंनी माझ्याकडं काही काम दिलं होतं, आमच्याकडे याद्या दिल्या आणि प्रत्येकाला ह्या कार्यक्रमाचं फोनवरून संपर्क साधायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही मला जे कामं दिलं होतं त्याप्रमाणे मी प्रत्येकाला फोन केला. हाके साहेबांनी जेवढं थोडा अनुभव काही लोकांचा सांगितला तर तसं कृपया घडू नये आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या दिवसाचा प्रचंड आनंद सगळ्यांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यांचं प्रथम मी आभार मानतो. त्या कार्यक्रमामुळे आपण सर्व एकत्रित येऊन आपला एकमेकाचे जे संबंध आहेत ते अतिशय द्विगुणित झाले. कार्यक्रम अतिशय चांगला झाला कारण या स्टेजला आपण एकत्र येण्याची जी घटना आहे ती ह्या कार्यक्रमामुळे शक्य झाली. त्यासाठी आमचे रमेश मोहिते त्यांचे सहकारी यांनी जे प्रयत्न केले हे अवर्णनीय आहे. त्याशिवाय ते घडतच नाही. आणि ह्या स्टेजला आपण एकत्र यायचं म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. शारीरिक आहेत, फॅमिली आहेत, घरचे आहेत, हे सगळे ड्रॉप करून सगळे फायनल करून आपण इथं आलात आणि एकमेकाचे विचार या ठिकाणी मांडले हे अतिशय मोलाची गोष्ट आहे. आता कार्यक्रम अरेंज करायचं म्हटलं तर अनेक प्रकारचे फाटे लोकांना कॉन्टॅक्ट करणं, बोलवणं, तिथले अरेंजमेंट हे एवढं सोपं नाही. तरी पण या आमच्या संयोजकांनी अतिशय सुंदरपणे कार्यक्रम अरेंज केला आणि तुमचे आमचे गेट टुगेदर करण्याचं जे काम महत्त्वाचं आहे. कारण आपण एकत्र आल्याशिवाय एकमेकाची दुःख, एकमेकाचे विचार, एकमेकाचे राहणीमान अनेक गोष्टीचा आपण विचार करू शकतो. त्यातून ॲडमिशनसाठी इंटरव्ह्यू झाले हे आपले प्रोफेसर माझगावकर होते. त्यांनी मला असेच काही आडतोडे प्रश्न विचारले, मी उत्तर देऊ शकलो नाही. म्हणाले अरे तुला काहीच माहीत नाही कशाला इथं आलास. मी म्हटलं मी माहिती कशी आलो आहे. जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो फर्स्ट क्लास मार्क मिळाले मी कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये त्याचे ट्रान्सफर घेतलं निघालो होतो. माझगावकर सर हे जावावरनं येत होते. सर थांबा म्हटलं. मी बोलवता की इथं का आलास हे बघा सर मला ॲग्री मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आहे, सगळं बरंच ज्ञान मिळालं आहे आणि तुम्ही बघा म्हटलं अरे तू फार चांगली गोष्ट केलीस काय मला माहीत म्हणजे असं अतिशय चांगला गुण आहे. आपण सगळे बघा एक से परकर एक आपल्यातले तयार झालेले आहेत. काय कोणी फेल केलेले आयुष्यात आणि जीवनात म्हणजे बिझनेसमध्ये. तुम्हाला सांगतो हे ॲग्रीचे ग्रॅज्युएट आहे ना ही पदवी फार मोठी आहे. माझी काही मैत्रिणी होत्या ॲग्रीचेच आहे म्हणजे जास्त संबंध नव्हत्या. मी आणि बंड्या बांबोळकर राजारामपुरी गावले काय. आणि मग एकदा ह्याला शेती करताना मला लाईटचं कनेक्शन पाहिजे होतं. मी गेलो म्हटलं मी ॲग्रीचे ग्रॅज्युएट आहे आणि मला कमिशन पाहिजे. त्याबद्दल सँक्शन झालं काय. त्यानंतर कॉर्पोरेशनमध्ये लायसन मिळवताना कमिशनर जोसेफ साहेब होते. त्याला सांगितलं असं मिळालं पाहिजे मुलीचं आहे काय. परत कोणी आला नाही माझ्याकडे. BARCला गेलो होतो गॅम्या रेडिएशन युनिटचं बोलतो ना ते त्यासाठी डॉक्टर काकडकर होते. मी भेटलो होता लायसन्सचे ग्रॅज्युएट आहे हां हरकत नाही. त्यानंतर म्हैसूरच्या सेफ टेलरला गेलो होतो. तिथं आत जाताना इंटरव्ह्यू घेतात. अरे काय ॲड्रेसचे ग्रॅज्युएट आहे त्याला जावा 2 लाख लायब्ररी पुस्तकाची लायब्ररी मला काही माहिती पाहिजे त्यांनी अलाउड केलं. मी घेत ते आलो. ती अशी आपली काही दररोज 40-50 हजार रुपयांनी व्याजासकट रिटर्न केली जनतेची. मला तेवढं समाधान आहे. हे बाबा आपल्याकडे आहे ना सर तर आमच्या घरात ते सामाजिक म्हणजे आहे बंधन पाण्याचं आमचं हे आहे. म्हटलं होय गुडघे जड राहिले, शरीर नीट राहिलं, सगळं नीट राहिलं, काही प्रॉब्लेम नाही मला.
काय तुम्ही सायकलिंग करा, खरं सांगतो. आणि आता मध्यंतरी हे आलं होतं काय कोरोना? ज्येष्ठ नागरिकांचं हां, बरं. त्यांनी काही हे चालू होतं की भरपूर चाला हां. काय आणि करा म्हणजे आता सूर्यनमस्कार घालून सूर्यनमस्कार 200 सूर्यनमस्कार घालतो. वा, वा. जे छान, 8 छान. प्रकार आहेत ना शाळेत शिकलेले त्यांनी सगळे. करतो. त्याच्याशिवाय होय त्याशिवाय मी न्याहारी करत नाही. हां आणि जवळ 2-3 किलोमीटर चालतो. छान छान. बस असे आहे. त्यामुळे आज या स्नेहमय कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. आणि हा कार्यक्रम आज मी विशेष पाहत असताना जे मला जाणवलं, जे मला माझ्या मला भेटलं ते मी आज आपल्याला 2 शब्द सांगतो. 68 ते 72ची बॅच आहे. ती बॅच पूर्ण आज 50-55 वर्ष होत झाली. आणि तसा एकूण प्रवास आपण आता जवळपास 70च्या पुढं चाललेला. एवढ्या वर्षापूर्वी आपण भेटलो होतो आणि आता एवढ्या वर्षानंतर आज आपण भेटतो किंवा गेले 4 वर्ष आपण भेटतो कार्यक्रमात. पण आज आपण एवढ्या वर्षानंतर जरी भेटत असलो एकमेकाला तर आपल्या मनामध्ये किती जवळपणाची भावना आहे बघ. आपण एकामेकाला बघतोय, सगळ्यांची एकामेकाला नावं माहिती आहेत असे काही भाग नाही. परंतु आज त्या बॅचची पार्टिसिपंट म्हणून आज आपण पाहतोय तो खूप आनंद होतो. आणि एका प्रत्येकाच्या मनावर प्रत्येकाच्या फेस रिडिंग होतं आपण त्याला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो. हा माझा तो विशिष्ट ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे लहानाचे मोठे होत होतो. अनंत अडचणी होत्या. अनंत अडचणीतला आपला प्रवास चालू होता. परंतु हळूहळू मार्गक्रमण करत खूप चांगल्या ठिकाणी आपण पोहोचलो आणि आपल्या हातूनही खूप चांगल्या पद्धतीची कामं झाली. आपण आपल्याला प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्हच मिळेल. आपण खूप चांगलं काम केलंय आणि ह्या चांगल्या कामाचाच एक प्रकारचा जो आपल्याला आनंद मिळतोय किंवा आशीर्वाद मिळतोय तो आज आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. आपण समाधानी आहोत. आपण ज्या क्षेत्रात काम करत होतो तिथे आपण यश मिळवलंय. ते करत असताना सामाजिक बांधिलकी पण सांभाळायचं. आपण आपल्या घराची जबाबदारी सुद्धा स्वीकारली, व्यवस्थित चालवली. मुलं पण चांगल्या पद्धतीनं आहेत. बऱ्याच जणांची आपण एकमेकांची चर्चा करायला वाटतो की भावी पिढी जी आपल्या हातनं होते तीही चांगली होते. आणि प्रत्येकानं आपल्या वेगळ्या वेगळ्या कामातून आपला ठसा उमटवलेला आहे आणि ती सामाजिक बांधिलकी प्रामाणिकपणे पार पाडण्याची जबाबदारी आपण पाडलेली आहे. आणि म्हणून त्याचंच एक प्रकारचं आपल्याला बक्षीस मिळतं आहे की काय असं मला वाटायला. आपण सगळे किती चांगले निरोगी आहात. मृत्यू कुणाला टाळता येत नाही. तो ते आज ना उद्या येणार आहे. परंतु आपण आजपर्यंत कसं जगतोय त्याला फार महत्त्व आहे. आणि ते जगणं जे आहे ते आपल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर सकारात्मक मला दिसतो. आणि म्हणून येणारी 5-25 वर्ष ही अशीच राहणार आहे आणि आपण एकमेकाला भेटत राहणार आहोत आणि अशा प्रकारे सुंदर कार्यक्रम करणार. हे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये याचा आपण मागणी करतो. आणि त्याबद्दल त्यालाही सांगतो आम्ही सर तुम्ही कधीही आम्हाला सांगा काम आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन ते काम करायला तयार आहे. चेतज्ञ म्हणून की आज आपण जवळपास 70-75 वर्षाचा प्रवास अतिशय समाधानकारक पद्धतीनं निरोगीमय जीवन जगतो आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं करत असताना शेती करण्याची जी पद्धत होती तीच बऱ्याच अंशी आपण चालू ठेवलेली आहे. प्रमुख त्याची जी तत्व आहे ती आपण तशीच पाळतो. आपलं वयोमान कुठे कमी झालेलं नाही. झाले ते बघा वयोमान कुठं कमी झालेलं नाही आहे. याचा अर्थ जे आपण करतोय ते बरोबर आहे हे मान्य करावं लागेल बाळा. म्हणून उगाच अनाथे अट्टहास कशाचा धरायचं काही कारण नाही. आपल्याकडं जी आव्हानं आहेत शेतीची ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासारखं तंत्रज्ञान आपण वापरायलाच पाहिजे. ते आपली गरज आहे. एवढे मोठी जी लोकसंख्या आपली आहे तिथे जर सगळ्या गरजा जर भागवायच्या असेल
तर आपल्याला एकात्मिक पद्धतीनं कृषीचं व्यवस्थापन करायलाच हवं. त्याशिवाय आपल्याला आपले प्रश्न सोडवता येणार नाही. मला आठवते लहानपणी असताना अमेरिकेचा तांबडा गहू सुद्धा खाल्लेला आहे, मिलो आणि त्याचे गंभीर परिणाम पण मी अनुभवलेले आहेत. परंतु त्या संकटातनं आपण हळूहळू विषय समजावून घेऊन बाहेर पडतो. आव्हानं काय म्हणून जे तंत्रज्ञान आहे त्याला अगदी डोळे झाकून कोणी दोष देऊ नये असं मला वाटतं. आणि आपण त्यातले लोक आहोत, आपण कृषी क्षेत्रात काम करणारी लोक आहोत, म्हणून आपला रोल फार महत्त्वाचा ठरणार आहे. आपले अनुभव एक सांगितले पाहिजे. तर हा एक मला मुद्दा या निमित्तानं मांडायचा होता. आणि त्या क्षेत्रात मी काम केलेलं आहे, काय अनुभव आहे म्हणून मी ते आपल्यासमोर ठेवलेले आहे. बोला. काय नाही, आजच्या कार्यक्रमाचे जे नियोजन केलेलं आहे रमेश मोहिते, राजाराम हाके, आमचे रामभाऊ मोहिते मांडोळेकर, नेहमीचीच मंडळी आहेत. आमच्या पटेलांचं नाव घ्या की के पटेल, आय पटेल, तरी अशीच ते यांची ह्यांना शक्ती अशीच देव. आणि ही जी सगळेजण मिळून आपण त्या कार्यक्रमाला येणार, ही संख्या काय वाढणार नाही, पण काही संख्या ही मोठ्या उत्साहाने दरवर्षी असली. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते म्हणा किंवा संयोजक म्हणा, मग ते रवीजी मूर्ती असतील, हाके असतील, आमचे के पाटील असतील, नुगडे असतील, आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व मित्र. खरं म्हणजे 75व्या वर्षी तो सत्कार करून घेण्यात येतात त्यावेळी घरातल्या मुलं वगैरे विचारतात, पप्पा अजून तुमचं एक गेट टुगेदर आहे. हे आपली मुलं देखील, आपल्या स्पोर्टची मुलं देखील त्याचं इतकं मोठं कौतुक करतात. आणि त्या कौतुकाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते रमेश. कारण का हे जे घडवून जे सगळं आणलेलं आहे त्याच्यासाठी जे कष्ट घेतलेलं आहे त्याने फार म्हणजे फार त्यामध्ये वेळ खर्च केला. आपण बघा, आपल्या घरातलं एखादं काम जरी असलं तर या वयात 75व्या वर्षी आपण ते खाली उठून पाणी घ्यायचं म्हणजे आपल्याला जमत नाही. आणि एवढ्या सगळ्या जवळ हे फार क्लिष्ट काम आहे. आणि त्याबद्दल मी तुमच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं मी रमेशजी पटेल असतील, हाके असतील, रामभाऊ असतील आणि त्यांना सहकार्य करण्यात त्या सर्वांचं मी तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्याकडून मनपूर्वक आभार मानतो. पुढे उपस्थित ठेवावी एवढीच मी परमेश्वराकडे मागणी करतो. म्हणजे आमच्यातलं कोणी ह्याच्यात कपात होऊ नये. मला म्हणण्याचं काय, देवाकडे आपण काय याचना करायची. सगळे माझे ॲग्रिकॉस ऐका कृषी बंधू, आपणा सर्वांना इथं मी असं बघितल्यानंतर मी अजून 1968-1970च्या ॲडमिशनमध्ये आणखी कॉलेजमध्ये आहे असं वाटतं. आणि ही माझी कॉलेजची सगळी गँग बघितल्यानंतर असं वाटतं की मी बावड्याच्या हॉस्टेलवर डी.वाय. पाटलांच्या बंगल्यावरून इकडे यायला लागलो लाईन बाजारच्या कॉलेजवर. आणि पुन्हा असं वाटायला लागलं की मी राजानपुरीतनं आपल्या नवीन कॉलेजवर जायला लागलो, कारण शेवटची 2 वर्ष आपण तिकडे काढली. मग आये पाटील आमचे त्यावेळेला कॉलेज सगळं हातरून सोडत होते, आम्हाला काही काम करून देत नव्हते, अभ्यास करून देत नव्हते. असे आये पाटील त्यावेळेला होते. आये पाटलांची गँगच तशी होती त्यावेळेला. आणि असे सर्व हे विद्यार्थी बघितल्यानंतर ती पूर्वीची मला आठवण येते. आणि विद्यार्थी दशेतलं जीवन आपण जगलेलो ते आठवलं की मला थोडंसं भरून होतं. आणि अशा या सर्व परिस्थितीमध्ये आज ही सगळी आपली ॲग्रिकल्चरची गँग बघितल्यानंतर आमचं NS सर्वांनी असंच या पद्धतीनं मोहिते साहेबांनी अरेंज केलेल्या कार्यक्रमाला नेहमी हजर राहावं. आणि आपल्या कृषी पदवीधरांनी सगळ्यांनी, मी संपूर्ण माझं आयुष्य साखर कारखानदारी घालवलेलं आहे. आपल्या माहितीसाठी मी का सांगतो तर मला बाहेरचे गव्हर्नमेंटचे MPSCचे सिलेक्शन माझं झालेलं मी साहेब सोडलेलं आहे 1974-75. पण त्यावेळेला वडिलांनी आमच्या ह्याच्यामुळं मी तू गेलो नाही, तसं करायची आपण त्याच्यात एक कायमस्वरूपी MPSCला सिलेक्शन झाल्यानंतर हां बरं. आणि नाही पण गेलो नाही मी नंतर, पण अगोदर होऊन सुद्धा सिलेक्शन मला मी गेलो नाही. तर माझं रिटायरमेंट नंतर करायचं ठरवलं. मग मी बँक ऑफ इंडियामध्ये काम केलेलं आहे.
पण आपण एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर आपण करू शकतो हे मी सिद्ध करून दाखवतो. आणि माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जर पॉझिटिव्ह कायम जर नेचर ठेवलं आणि कायम जर आयुष्यामध्ये कधीही नाही हा शब्द म्हणायचा नाही, नंतर करतो किंवा तो प्रयत्न करतो असतो नाही हा शब्द तुमच्या तोंडातून जर आला असेल तर तुम्हाला या जगामध्ये कोणीही आणू शकणार नाही. जगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आणि माझ्या गेल्या रिटायरमेंटनंतर 2011 साली रिटायर झाले. त्यानंतर मी काही काम केलंय ती बहुतेक सगळ्याला माहिती आहे. ग्रुपवर मी टाकत असतो आणि जगामध्ये काय चाललंय काय चाललेलं आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचवणे आणि लोकांना त्याबद्दल जागरूक करणं आणि आनंदी जीवन कसं जगावं. आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं, त्याच्यानंतर पुनर्जन्म आपल्याला आहे नाही असं मी समजतो. पुनर्जन्म आहे की नाही आपल्याला माहिती नाही. आपल्याला जो जन्म दिलेला आहे तो आपण स्वतःसाठी आणि आपल्या इतर लोकांच्यासाठी आपण जर केलं, स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्याचा आनंद आहे तो आनंद फार वेगळा आहे, परमानंद आहे. आणि ते फक्त परमेश्वरच आपल्याला इच्छा देऊ शकतो आणि त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला कधीही जगात काही कमी पडणार नाही. आज मला कुठल्याही प्रकारचं कमतरता नाही. मी जे काही करेन ते सगळं माझं पूर्ण होतं. मी एका गोष्टीची इच्छा केली आणि ती पूर्ण झालेली नाही असं मला गेल्या 15 वर्षात किंवा माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी झालेलं नाही आहे. सुरुवातीचा काळ सगळा माझा अवघड होता. मी माझं भोगावती काठीने संपूर्ण माझं आत्मचरित्र तुम्हाला कोणालाही जर आपल्याला जर काही करायचं असेल तर तुम्ही अजूनही आत्मचरित्र स्वतःचं लिहा. कारण आपलं स्वतः लिहिणं किंवा हे आपण आपल्याकडे असणं हे फार मोठा ठेवा आहे पुढील पिढीसाठी. आणि मी तर संपूर्ण 350 पानाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. हे बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण कुठलीही गोष्ट अशक्य नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि परमेश्वर ज्यावेळेला आपण दुसऱ्यासाठी करतो त्यावेळेला तो तुमच्यासाठी एक उभा असतो. एवढंच मी फक्त सांगतो. मला या जगामध्ये काही कमी नाही. पूर्ण समाधानी मनुष्य आहे. आजचा कार्यक्रम खरोखरच रेखीव झाला, अतिशय नियोजनबद्ध. त्याच्या मागे सूत्रधार कोण आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. रमेश मोहिते, रामचंद्र मोहिते, बाकी आणि हाके साहेब, तुमचा विषय अनुगुडे आहे, कुतुबुद्दीन पटेल आहेत. तर खरोखरच त्यांनी फक्त त्यांना एक विनंती आहे की प्रत्येक वेळी ते स्वतः प्रयत्न करतात तर आम्हाला कोणाला त्यांनी त्याच्यात सामावून घ्यावं तर आम्ही थोडंफार हातभार लावू शकतो. जरी लांब असलो तरी आम्ही 2-4 दिवस आधी येऊन तुम्हाला मदत करू शकतो. तर थोडंसं आम्हालाही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू द्या. दुसरं असं की मी एक सजेशन तुम्हाला केली होती की आपण इतके वर्ष अकाउंट करतोय किंवा आपला मेळावा करतोय, एक छोटासा अकाउंट का नसावा आपला ॲग्रिकॉस 6872 बँकचा. तर त्याप्रमाणे मला वाटतं तुम्ही काही त्याला कोणाचा विरोध नसेल तर मी आपल्या ॲडमिनना किंवा संयोजकांना विनंती करतो की त्यांनी एक छोटासा बँक अकाउंट ओपन करा की ज्या वेळी आपले काही आहेत त्या फंड्स वगैरे आहेत तर मेंबर्स आपले सगळे मित्र डायरेक्टली तिथं रेमिट करू शकतील असं. तर बाकी पण पुनश्च एकदा धन्यवाद हा सुंदर प्रोग्राम सोहळा ऑर्गनाईज केल्याबद्दल. आणि पुन्हा पुढच्या वर्षी याप्रमाणेच आपण परत एकदा भेटू हीच आपण इच्छा प्रदर्शित करतो. थँक्यू. आवश्यकता असते ते चांगले डेव्होटेड आहे. शरीर देवानं आपल्याला दिलेलं आहे ना, जसं तुम्ही त्याच्या शरीराची सेवा करा तसं तुम्हाला सेवा करायचं एक अज्ञात शक्ती आहे ते तुम्हाला प्रदान करेल तुमचं लाईफ. त्यामुळं आपलं आरोग्य आपलं हेल्थ जे आहे आपल्या हातात आहे. लक्षात डॉक्टरच्या हातात नाही आहे लक्षात ठेवा. आणि औषधसुद्धा हे काय औषधामुळे रोग बरे होता असं नाही. एक सायकोलॉजी आहे तशी उठल्यापासून ते झोपेपर्यंत अगदी दिवसभरामधले आनंदाचे क्षण हे गमावता कामा नये. पाहणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम इतकं चांगलं आयोजन केल्याबद्दल नक्कीच मी सकाळी सांगितलं की मला जर कुठं पुरस्कार समितीवर नेमणं मोठ्या नोबल म्हणून जायचं मी रमेशला इतकं छान काम केलं त्यांनी. काय करावं आणि काय नाही असं वाटतं खरोखर भरून आणतात कारण प्रत्येकाचं एक्सप्रेस करता येत नाही. आता मी काय काय केलं मी काय सांगत बसलं नाही. माझा बयोडाटा तुम्ही सगळं दिलेलं आहे. आमचं झालं MSc अगदी PhD आमचं तुमचं हे सगळं झालेलं सगळं त्याच्याबद्दल बोलणार नाही. चकारसुद्धा आता काय करतो 2007 रिटायर झालो आणि आता 18 वर्ष काय करतो मी. आता तुम्ही प्रतिज्ञा केली आणि कुणी प्रतिज्ञा मी आता धनुष्य उचलणार नाही. अरे का बाबा असं यू आर ॲट झेनिथ
सूर्य आता मध्यावधी लागला, तुमच्याकडे फुल ऑफ आयडिया, फुल ऑफ एनर्जी, तुम्ही हात पाय हलवायचे, तुम्ही काम करायचं आहे ते तुम्ही सांगा की लोक ऐकत असतात इतके. आता बघा इथं आपण ऐकलं नाही, रमेश सगळ्यांना ऐकलं नाही, बसा बेटा बघतो ओठामाटा उठलो नाही. आपल्याकडे क्षमता आलेली असते, तिचा वापर करत असतो. जयवंत असेल, शामराव असेल, नवले असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठी माणसं आहेत. आता जे बोलले त्याला स्पर्श करणारं फार वेगळं त्याचा दृष्टी त्यांच्या सगळं अनुषंगाने बोलायचे. एक चिंतन आहे त्यांचे प्रयोग आहेत ते, शामरावांचा प्रयोग आहेत ते. आणि PA नवले ह्या प्रत्येकाकडे काही स्वतः डॉक्टरेट आहेत, त्यांच्याकडे अनेक लोक PhD झाले. त्यांची गुणवत्ता फार मोठी आहे. माझ्याकडे सुद्धा 119 लोक झाले की हां. तर थोडक्यात सांगायचं काय, मी आता काय करतो, काय केलं ते सांगणार आहे. रिटायरमेंटनंतर मी घरी आलो, उसातला ऊस सुद्धा माहीत नव्हता. उसातला ऊस सुद्धा मी कडधान्यात संशोधन केलं, दिग्विजय नावाची जात निघाली. तुम्ही जर भजी खाल्ली असता ती दिग्विजयची असेल, इतका तो पॉप्युलर झाला असता. 25 लाख हेक्टर होती. एवढं काम झालं आणि आलो, विसरून जायचं काय. आता निवृत्त असं नाही. मग काय करायचं, आमच्या भागात ऊस होता, ऊसाचं उत्पन्न सरासरी 35 टन होतं. मग ते जास्ती कसं वाढेल. माझ्याकडे फिजिओलॉजी नावाचं एक ज्ञान आहे. ऊसाची संख्या कशी वाढवायची, कांड्या वाढवायची कशा, लांबी वाढवायची, जाडी कशी, वजन हे सगळं मी केलं प्रयोग. त्याच्यामध्ये सर म्हणतात तसं न्यूट्रियन्स घातले, त्याच्यामध्ये कीटकनाशकं घातली, त्याच्यामध्ये आणखी काय घातलं आणि हार्मोन्स घातले. त्याच्यामुळं कांड्याची संख्या वाढते, सायटोकायनिन ग्रोथ वाढते आणि एकोणीस घातल्यामुळे जाडी बदल असं करत विचार करतात आपले. आणि एवढे 1-2 शब्द बोलून मी घाई गडबडीत गेलो. सकाळी सकाळी काय झालं की वर जेवायची सोय नाही म्हणून सांगितलं, तुम्हाला खाली जेवण देणार, नाही तर वरच्या हॉलचे एक्स्ट्रा पैसे द्यायचे. म्हटलं असं ॲग्रीमेंटमध्ये ठरलं होतं. नाही म्हटलं वर जेवायलाच नाही. तिघेजण होते, त्या तिघांना पण मी पत्र लिहिलं. त्यामध्ये करतो मी. आता काय माझं काय नाही, काय सनसनीत करा तुम्ही. असू दे सांगा. ते बघा, सर्वप्रथम इतकं चांगलं आयोजन केल्याबद्दल नक्कीच मी सकाळी सांगितलं की मला जर कुठं पुरस्कार समितीवर नेमलं मोठ्या नोबल द्यासाठी मी रमेशला इतकं छान काम केलं त्यांनी. काय करावं आणि काय ना असं वाटतं खरोखरी भरून आणतात, कारण प्रत्येकाचं एक्सप्रेस करता येत नाही. आता मी काय काय केलं मी काय सांगत बसलो नाही. माझा बयोडाटा तुम्ही सगळं दिलेलं आहे. आमचं झालं MSc अगदी PhD अमकं तुमका हे सगळं झालेलं सगळं, त्याच्याबद्दल बोलणार नाही. चकार सुद्धा आता काय करतो, 2007 रिटायर झालो आणि आता 18 वर्ष काय करतो मी. आता तुम्ही प्रतिज्ञा केली आणि कुणी प्रतिज्ञा मी आता धनुष्य उचलणार नाही. अरे का बाबा असं, यू आर ॲट झेनिथ. सूर्य आता मध्यावधी लागला, तुमच्याकडे फुल ऑफ आयडिया, फुल ऑफ एनर्जी, तुम्ही हात पाय हलवायचे, तुम्ही काम करायचं आहे ते तुम्ही सांगा की लोक ऐकत असतात इतके. आता बघा इथं आपण ऐकलं नाही, रमेश सगळ्यांना ऐकलं नाही, बसा बेटा बघतो ओठामाटा उठलो नाही. आपल्याकडे क्षमता आलेली असते, तिचा वापर करत असतो. जयवंत असेल, शामराव असेल, नवले असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात फार मोठी माणसं आहेत. आता जे बोलले त्याला स्पर्श करणारं फार वेगळं त्याचा दृष्टी त्यांच्या सगळं अनुषंगाने बोलायचे. एक चिंतन आहे त्यांचे प्रयोग आहेत ते, शामरावांचा प्रयोग आहेत ते. आणि PA नवले ह्या प्रत्येकाकडे काही स्वतः डॉक्टरेट आहेत, त्यांच्याकडे अनेक लोक PhD झाले. त्यांची गुणवत्ता फार मोठी आहे. माझ्याकडे सुद्धा 119 लोक झाले की हां. तर थोडक्यात सांगायचं काय, मी आता काय करतो, काय केलं ते सांगणार आहे. रिटायरमेंटनंतर मी घरी आलो, उसातला ऊस सुद्धा माहीत नव्हता. उसातला ऊस सुद्धा मी कडधान्यात संशोधन केलं, दिग्विजय नावाची जात निघाली. तुम्ही जर भजी खाल्ली असता ती दिग्विजयची असेल, इतका तो पॉप्युलर झाला असता. 25 लाख हेक्टर होती. एवढं काम झालं आणि आलो, विसरून जायचं काय. आता निवृत्त असं नाही. मग काय करायचं, आमच्या भागात ऊस होता, ऊसाचं उत्पन्न सरासरी 35 टन होतं. मग ते जास्ती कसं वाढेल. माझ्याकडे फिजिओलॉजी नावाचं एक ज्ञान आहे. ऊसाची संख्या कशी वाढवायची, कांड्या वाढवायची कशा, लांबी वाढवायची, जाडी कशी, वजन हे सगळं मी केलं प्रयोग. त्याच्यामध्ये सर म्हणतात तसं न्यूट्रियन्स घातले, त्याच्यामध्ये कीटकनाशकं घातली, त्याच्यामध्ये आणखी काय घातलं आणि हार्मोन्स घातले. त्याच्यामुळं कांड्याची संख्या वाढते, सायटोकायनिन ग्रोथ वाढते आणि एकोणीस घातल्यामुळे जाडी बदल असं करत गेलो. त्यात चांगलं यश मिळालं. 100 टन काढून पुष्कळ निघाले. काय सगळ्या कुणी सांगितलं 162 टनाचं 100. तर असं पुष्कळ यश मिळालेलं. अनेक लोक महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकामध्ये सगळीकडे आमची ऊस संजीवनी गेली. ऊस संजीवनी पुस्तकाच्या आतापर्यंत 20 आवृत्त्या निघाल्या. 20 त्याचं मी अनुदान घेत नाही. 20 आवृत्त्या काल नवीन निघाली त्याची. तोपर्यंत रोज मला फोन घरी येतात, आहे काय. आज सकाळी माणूस आला निघाला, तो एक पुस्तक घेऊन माझ्याकडे 100 रुपये त्याला दिलं. इतकं मिळवलं, त्यामध्ये एक पैसा घेतला नाही. शेतकऱ्यांसाठी झालं, हे झालं सगळं. ह्या सगळ्याचं काय झालं मोठेपणा म्हणून सांगत नाही की गडकरींच्या हस्ते मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला. जीवनगौरव GST या संस्थेचा
हा झाला आणि कुठं काय अजूनही काय नाही बरोबर पुष्कळ पुरस्कार मिळते. कोणी सांगितलं मराठी विज्ञान परिषदेमध्ये त्यांनी पुरस्कार दिला आणि कुठलं मराठी ते पुरस्कार दर महिन्याला काय काय मिळत त्याचा प्रश्न नाही आहे. मी काय करायचं आता फळ मिळतंय न मागे त्याची उमा होय दासी याप्रमाणे फळ मिळत असतं आपल्या कार्याचं. थांबायचं नाही आहे, थांबायचं नाही आपल्याला. आता बघा जवळजवळ तुम्ही 50% लोक चांगली धडधाकट नारायणाला मानलं पाहिजे आपण. एवढी आपण धडधाकट आहोत. हात दोन चांगले आहेत, पाय चांगले आहेत, डोळे चांगले आहेत, कान नसतं ते मशीन लावता येतं, हेडफोन लावतं. काय करायचं मग मी आता काय करतो सांगतो. उसाच्या पुढं मी आता काय भारत करत नाही का नाही. उसाची पुस्तक आपण मी काय करतो सध्या सोयाबीन घेतो. सोयाबीन का घेतो तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. त्यांनी मग सांगितलं आपण कोण सांगितलं आम्ही मिलो खात होतो. कोण सांगितलं मिलो खात होतो आपण मिलो. मिलो खात होतो त्यावेळेला आपण 72 झालो. त्यावेळेला आपल्या देशाची लोकसंख्या किती होतं 17 कोटी होती आणि त्यावेळेला देशाचं धान्य किती 70 लाख टनचं होतं, मिलियन होतं. काय खायला मिळत होतं आपण आणले पिशवीत सगळ्यांनी आणले. दुष्काळ पडायचं दुष्काळ पडायचं. मग त्यानंतर लोकसंख्या करतो युक्रेन रशियाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात की आपलं मग त्या औषधी कोण सोयाबीन आहे टॉपला सोयाबीन. महाराष्ट्रात 50 लाख, मध्य प्रदेशमध्ये 55 लाख, असं देशामध्ये 125 लाख वगैरे. पण उत्पादन इतकं कमी आहे, एकरी 3 क्विंटल 4 क्विंटल. हे उत्पादन वाढवायचं कसं. मी तर नोकरीच्या बाहेर पडलेलं आहे. माझ्याकडे पेजावरचा एक 4था सेन्स आहे. सर सांगतात पाणी द्या. एक लक्षात घ्या सॉईल प्लॅन सॉईल पॉकेज केलं असं झालं. ऊसामध्ये यश मिळालं त्याच्यामध्ये. मग कोरोना काळामध्ये काही माझे ह्याच्यावरती लेक्चर झाले ऑनलाईन. विसरून गेलो. एक दोघांनी केली मला हे पाठवलं. एक म्हटला कुठला मुकुंद काळे म्हणून परभणीचा होता. तो म्हटलं मला एकरी 105 एकरामध्ये 105 क्विंटल 5 एकरामध्ये एकरी 21 क्विंटल मिळालं. दुसरा 78 मला 22 क्विंटल मिळालं. असं घडं म्हणतं चांगलं घडतंय. गेल्या वर्षी ह्या दिवसात आम्ही लातूरला एका कारखान्यात गेलो होतो आणि तिथं काय झालं लेक्चर झालं. प्रत्येकाच्या हातात ऊस संजीवनी पुस्तक होतं. 500 लोकांच्या हातात ऊस संजीवनी माझं पुस्तक होतं. मला बरं वाटलं. बाहेर आल्यानंतर म्हणजे अहो तुम्ही सांगता की आम्ही ऐकलं आम्ही करतोय सगळं. एक 5 मुलांचा ग्रुप होता. 5 मुलांचा ग्रुप होता. चांगली 20-22 वर्षाची मुलं होती. सर आम्ही आता सोयाबीनवर तुमच्याशी बोलतोय. म्हटलं बोला काय केलं. म्हटलं माझं एक जण म्हटलं रवींद्र म्हटला देवर्डेकर. तो म्हटला सर मी एकरी 23 क्विंटल काढले. एकरी 23 क्विंटल काढले म्हटला. मला आश्चर्य वाटलं. कसं काय केलं तुम्ही. अहो तुम्ही सांगितलं नव्हतं काय गेल्या वर्षी. आपल्या बोलण्यामध्ये जादू असते. त्यामुळे काहीतरी तथ्य असतं. आपण काहीतरी करत असतो. बोललेलं ऐकलं त्यांनी केलं 100. दुसरा म्हटलं उभा तो म्हटलं माझं कमी आले 16 क्विंटल आले. एकरी 16 आगे 4 क्विंटलच्या आगे 16 क्विंटल 16 क्विंटल. आमच्या मनात एकदम प्रकाश पडला. गेल्या वर्षी निमंत्रण दिले त्यांनी लांब निमंत्रण दिले. लोक म्हणतात आम्ही इतकं करणार कुठे निघाल्यानंतर करणार. गेल्या महिन्यात एक कॉन्फरन्स होती मराठी विज्ञान परिषदेची. माहूरला निघालो होतो नांदेडला. रेल्वेतच असेल माणसं सगळी वैज्ञानिक बसले होते. काय करता असं करताय. तो माहूरचा माणूस म्हटला की आमच्याकडे करा 50 एकर जमीन आहे. बघता 500 एकर मिळालं. आता पुढच्या वर्षी आमचा 1000 एकरावरती हा प्रोग्राम राहतो काय.